नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोकणी पद्धतीने मालवणी थाली। कोकणी पद्धतीने मालवणी थाली बनवण्यासाठी पहिले मी मच्छी बनवून घेणार आहे। मच्छीला मीठ, कोकम रस, मसाले लावून 10 ते 15 मिनिटं लावून ठेवायचं आहे आणि रवा आणि तांदळाचं पीठ घेऊन कोटिंग करून मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे। कुरकुरीत अशी मच्छी बघा, या पद्धतीने मच्छी फ्राय होईपर्यंत आपण पिठीची तयारी करूया। त्यासाठी मी कांदा, लसूण, हिरवी मिरची, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घेतलेलं आहे। 3 ते 4 चमचे तेल टाकायचं आहे। टोप गरम करत ठेवायचं आहे आणि हे सर्व फोडणीला द्यायचं आहे। आणि पिठी घेतलेली आहे, पिठी 4 ते 5 चमचे घ्यायची आणि पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि फोडणीला द्यायची आहे थोडीशी हळद टाकून। हे बघा, इकडे पिठी फोडणीला टाकून झाली की चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि पिठी ज्या प्रमाणात तुम्ही पातळ पाहिजे, जाड पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचा वापर करू शकता। इकडे सुरमई मच्छी पण फ्राय करून झालेली आहे। आता आपण बोंबील मच्छी फ्राय करून घेऊया कुरकुरीत अशी। बघा, इकडे आपली पिठी मस्त अशी बनवून झालेली आहे आणि बोंबील पण फ्राय करून झालेले आहेत। आता आपण भाकरी बनायला घ्यायची आहे। त्यासाठी मी तांदळाचं पीठ गरम पाणी टाकून मळून घेतलेली आहे। आता आपण भाकरी थापून घेऊयात आणि मस्त अशा भाकऱ्या बनवून घेऊयात। पूर्ण रेसिपी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। हे बघा, भाकरी मस्त अशी फुगलेली आहेत। सर्व भाकऱ्या मी बनवून घेतल्या आहेत। बोंबील मच्छी फ्राय, सुरमई मच्छी फ्राय, पिठी, भात आणि भाकरी, मस्त असं मालवणी पद्धतीचं जेवण आपलं बनवून तयार आहे।